नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण महावितरण विद्युत सहाय्यकच्या भरतीसाठी जे IBPSने विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. तर हे प्रश्न इतर इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकलच्या एक्झामसाठी सुद्धा नंतर विचारले जाऊ शकतात. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पहिला प्रश्न आहे, द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम यूज्ड फॉर रेसिडेन्शियल एरियाज, म्हणजेच जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ते रेसिडेन्शियल एरियामध्ये कोणती यूज केली जाते. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 3 फेज 4 वायर सिस्टीम. त्याचप्रमाणे विच ऑफ द फॉलोइंग फॉल्ट्स इज मोस्ट लाईकली टू ऑकर इन केबल्स, म्हणजेच केबल्समध्ये कोणते फॉल्ट जास्त येतात. तर त्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबो, म्हणजेच ओपन सर्किट फॉल्ट, ब्रेकडाऊन केबल इन्सुलेशन, शॉर्ट सर्किट हे सुद्धा केबलमध्ये येऊ शकतात. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 3, द ट्रान्समिशन लाईन इन्सुलेटर आर मेड अप ऑफ. तर ट्रान्समिशन लाईनचे जे इन्सुलेटर आहे हे ग्लासने बनवलेले असतात. त्याचप्रमाणे द मटेरियल कॉमनली यूज्ड फॉर शेत ऑफ अंडरग्राऊंड केबल. तर अंडरग्राऊंड केबलचे जे शेत असतात ते कोणत्या मटेरियलने बनवलेले असतात. तर त्याचं उत्तर आहे रबर. ते रबरने बनवलेले असतात. त्याचप्रमाणे अ फीडर इन अ ट्रान्समिशन सिस्टीम फीड्स पॉवर टू. जे फीडरचे जे ट्रान्समिशन सिस्टीम आहे ते कशाला पॉवर पुरवते. त्याचं उत्तर आहे डिस्ट्रीब्युटर, ऑप्शन नंबर ए. तर प्रश्न क्रमांक 6, द स्टील यूज्ड इन स्टील कोर कंडक्टर इज युज्युअली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच माइल्ड स्टील. त्याचप्रमाणे ट्रान्समिशन व्होल्टेज ऑफ 11 kV इज नॉर्मली यूज्ड फॉर डिस्टन्स अप टू. तर ट्रान्समिशन व्होल्टेज 11 kV साठी किती किलोमीटरची जी लाईन असते तर ते असते 20 ते 25 किलोमीटर, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 8, इन ॲल्युमिनियम कंडक्टर द स्टील कोर इज प्रोव्हाइडेड टू. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, इन्क्रीज टेन्स्टाईल स्ट्रेंथ. त्याचप्रमाणे 9वा प्रश्न आहे, पिन टाईप इन्सुलेटर इज जनरली नॉट यूज्ड फॉर व्होल्टेज बियॉन्ड. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 33 kV. तर फॉर पॉवर ट्रान्समिशन ओव्हर अ डिस्टन्स ऑफ 200 किलोमीटर द ट्रान्समिशन व्होल्टेज शुड बी. तर याचा आन्सर आहे 132 kV. 132 kV साठी 200 किलोमीटरची जी ट्रान्समिशन लाईन आहे त्यामध्ये 132 kV पर्यंत वापरतात. त्याचप्रमाणे द इलेक्ट्रिक लाईटनिंग व्होल्टेज इज ॲप्रॉक्झिमेटली. इलेक्ट्रिक लाईटनिंग जे व्होल्टेज असतं ते किती असतं. तर ते असतं ऑप्शन नंबर सी, 2 × 10⁻⁷ व्होल्ट. त्याचप्रमाणे द लोड कनेक्टेड टू UPS, म्हणजेच UPSचा फुल फॉर्मसुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्याचा फुल फॉर्म आहे अनयुनिटरप्टिबल पॉवर सप्लाय. तर द लोड कनेक्टेड टू अ UPS शूड नॉट एक्सीड. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 70 to 80% ऑफ द रेटेड कॅपॅसिटी. त्याचप्रमाणे द इंडोर डॅश डॅश इज यूज टू कनेक्ट 2 or more pieces ऑफ इक्विपमेंट लोकेटेड साईड बाय साईड वेन द करंट आर व्हेरी हाय. तर याचा आन्सर आहे बस बार. बस बार हे त्यामध्ये कनेक्ट करण्यासाठी यूज केले जातात. त्याचप्रमाणे
डॅश डॅश इज स्पेशली डिझाईन टू इंटरप्ट व्हेरी हाय फॉल्ट करंट. तर सर्किट ब्रेकर हे सर्वात जास्त हाय फॉल्ट करंट इंटरप्ट करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. प्रश्न क्रमांक 15. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ सर्किट ब्रेकर. यामधून कोणती टाईप सर्किट ब्रेकरचे नाहीत. तर त्यामध्ये ऑप्शन नंबर ए हे आहे सँड ब्लास्ट सर्किट ब्रेकर. हे नाव तुम्ही कधीही ऐकलेलं नसेल, तर हे सर्किट ब्रेकर हे नाही. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 16. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ यूजिंग अंडरग्राउंड केबल्स ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन्स इज. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी कॅन बी यूज्ड इन कंजेस्टेड एरियाज. तर अंडरग्राउंड केबल हे जिथे जवळजवळ घरं आणि कंजेस्टेड एरिया आहे तिथे ओव्हरहेड लाईन हे वापरली जाऊ शकते अंडरग्राउंड केबलपेक्षा. सॉरी, मेन ॲडव्हान्टेज ऑफ अंडरग्राउंड केबल म्हणजे अंडरग्राउंड केबलचे ॲडव्हान्टेज विचारले आहे. तर ते आहे कॅन बी यूज्ड इन कंजेस्टेड एरियाज. त्याचप्रमाणे द मेन फंक्शन ऑफ अ रेक्टिफायर इज टू कन्वर्ट. याचं उत्तर आहे हे सर्वांनाच यायला पाहिजे, कन्वर्ट AC टू DC. त्याचप्रमाणे हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला आहे, फंक्शन ऑफ रेक्टिफायर. तर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द टाईप ऑफ रेक्टिफायर प्रोव्हाइड्स द हायेस्ट इफिशियन्सी. म्हणजेच खालील रेक्टिफायरमधून सर्वात जास्त इफिशियन्सी कशाची आहे. तर ऑप्शन नंबर आहे सी ब्रिज रेक्टिफायर. त्याचप्रमाणे अ स्टेपअप ट्रान्सफॉर्मर इन्क्रीजेस. स्टेपअप ट्रान्सफॉर्मर काय इन्क्रीज करतं. स्टेपअप ट्रान्सफॉर्मर हे व्होल्टेज इन्क्रीज करतं. ऑप्शन नंबर बी. त्याचप्रमाणे विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स इज कॉमनली यूज ॲज फ्यूज वायर. तर फ्यूज वायरमध्ये कोणते मटेरियल यूज केले जाते. तर लीड टिन ॲलॉय हे यूज केले जाते. त्याचप्रमाणे द इफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज टायपिकली इन द रेंज ऑफ. ट्रान्सफॉर्मरची जी इफिशियन्सी आहे ती रेंज काय असतं. त्याची रेंज असते 95 to 98%. तर हे आजचे आपले प्रश्न होते. तर अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.